तुझ विण कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी, दुजातीही त्रिभुवनी. पाहिली पुराणे धांडोळिली दरुशने, ऐसा न देखे मी कोणी, दुजातीही त्रिभुवनी. तुका म्हणे ठाई जडोन ठेलो तुझे पायी, ऐसा न देखे मी कोणी, दुजातीही त्रिभुवनी. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं, पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशम्. विधीन्द्रादिदेवये सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगम्. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं. मस्तक हे पाया ऐसा न देखे मी कोणी, दुजातीही त्रिभुवनी. हरिओम. थोडा बेस कमी करा, गेन ट्रबल द्या. रामकृष्ण हरी. अजून थोडा बेस. रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा हा अभंग. या अभंगद्वारा जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याशी संवाद साधताय की प्रभू, तुमच्याशिवाय आम्ही अन्य कुणाला शरण जावं. या त्रैलोक्यामध्ये शरणागत व्हावं, शरण जावं असं तुमच्याशिवाय अन्य कोणी आहे असं आम्हाला दिसत नाही. आम्ही शास्त्र पाहिली, पुराणं पाहिली, सर्व ग्रंथ धांडोळले, पण तिथेही भक्ती तुमची करावी, शरणागती तुमची करावी हेच मार्गदर्शन मिळालं. आणि या सगळ्या अनुभवानं
चिंतनानं महाराज म्हणतात, देवा आता तुमच्या पायी आम्ही एकरूप होऊन एकनिष्ठेनं जडून ठेलो आहे. असा एकूण अभंगातील चारही चरणांचा हा मतितार्थ. प्राप्त वेळेमध्ये काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करायची. तत्पूर्वी पार पडत असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं दोन शब्द परिहार देणं आवश्यक आहे. समस्त नन्नवरे परिवार आणि या परिवारातील कैलासवासी सौभाग्यवती शारदा देवी रामनाथ नन्नवरे यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज साजरं केलं जाते. नन्नवरे परिवाराचे आणि आपल्या आध्यात्मिक परिवाराचे सुद्धा ज्येष्ठ मार्गदर्शक आपले स्नेही सन्माननीय निवृत्त प्राध्यापक रामनाथ शंकररावजी नन्नवरे सर यांच्या कैलासवासी सौभाग्यवती शारदा देवी नन्नवरे या पत्नी आहेत आणि आज त्यांच्याच पुढाकारामध्ये हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम संपन्न होतोय. आदरणीय नन्नवरे सरांचे जावई सन्माननीय श्री ऋषिकेश मधुकरजी टाकसाळ सर, सरांची कन्या सौभाग्यवती दीपालीताई ऋषिकेश टाकसाळ, सरांची नातवंड प्रद्युम्न ऋषिकेश पृथ्वीराज, संपूर्ण नन्नवरे परिवारातील सरांचे सर्व कुटुंबीय, विशेष करून त्यांचे पुतणे प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेबजी नन्नवरे, त्याचबरोबर नन्नवरे परिवारातील इतर सर्व मुलं मुली सुना नातवंड, सरांचे सर्व बंधू, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेले संगीत विशारद गायनाचार्य सुनीलजी महाराज पारे, संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण बाबासाहेबजी महाराज सातपुते, गायनाचार्य हरिभक्तीपरायण नंदकिशोर महाराज भगत, आपले सर्वांचे स्नेही कीर्तनकार गायनाचार्य कृष्णाजी महाराज हार्दे, आमचे तरुण मृदंगवादक सहकारी नवनाथ महाराज आगळे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या बाजूनं माझ्या उभे असलेले संगीत विशारद गायनाचार्य आणि भारतीय स्तरावर असलेला गायनाचा कार्यक्रम इंडियन आयडॉल मध्ये सुद्धा जे सिलेक्ट झाले होते गायलं ज्यांनी असे राहुल महाराज खरे, त्या बाजूला उभे भजन सम्राट आणि कीर्तनामध्ये मोठी गोड साथ संगत करणारे आमचे सहकारी रविदास महाराज जगदाळे, आवर्जून उपस्थित राहिलेले मृदंग क्षेत्रात आणि कीर्तन क्षेत्रामध्ये सुद्धा एक आदर्श असं काम महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं सुरू आहे ते आमचे परमादरणीय गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण युवराजजी महाराज देशमुख, त्याचबरोबर दुसरे आमचे परमादरणीय ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण विजयजी महाराज, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण माकोणे महाराज, या बाजूला हार्मोनियमची साथ करणारे सोपान महाराज, मृदंगाचार्य रोहन महाराज भिसे, प्रसाद महाराज तरवडे, या बाजूने उभे आमचे हरिभक्तीपरायण काळे महाराज, हरिभक्तीपरायण भारत महाराज धावणे, बाबा महाराज मोरे, भगवान महाराज मोरे, विजय महाराज गाडेकर, हरिभक्तीपरायण पेचे महाराज, हरिभक्तीपरायण शिंदे भाऊसाहेब, धनुभाऊ, सगळी विनेकरी महाराज, विष्णुपंत आणि सर्व आमची आदरणीय गुरुबंधू महाराज मंडळी, या बाजूला उभे आपली सर्व विद्यार्थी मंडळी, आमचे दोन्ही चोपदार सहकारी. कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर आपल्या आध्यात्मिक परिवारातील आणि नन्नवरे परिवारातील व या परिवाराच्या नात्यागोत्यातील स्नेह संबंधातील सर्व मंडळी मोठ्या संख्येनं बहुसंख्येनं आपण उपस्थित आहात. विशेष करून नन्नवरे सरांचं मूळ गाव चिंचपूर इजदे तालुका पाथर्डी, मोहटादेवी गडाला लगत पलीकडच्या बाजूनं अत्यंत पवित्र पावन असा तो देवस्थानांचा परिसर, आणि म्हणून सरांच्या गावाकडून आलेले त्यांचे कुटुंबीय आणि गावकरी त्यांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे. त्याचबरोबर सरांची कर्मभूमी असलेला आपली ही नेवासा पुण्य पावन भूमी आहे, म्हणून नेवासा खुर्द असेल, नेवासा बुद्रुक असेल आणि विशेष करून सर जिथे राहतात
तो महाविद्यालयाचा, ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा आणि नेवासे फाट्याचा परिसर असेल, या सर्व भागातून मंडळी आवर्जून उपस्थित आहे. नेवासे तालुक्यासह विविध तालुक्यातून सरांचे स्नेही, मग ते नातेवाईक असतील, ते त्यांचे शिक्षण क्षेत्रातले स्नेही असतील, आध्यात्मिक क्षेत्रातले स्नेही असतील, खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंडळी या ठिकाणी एकत्र जमलेली आहे. विशेषत्वानं आपल्या वरदविनायक सेवाधामाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि भूमिदाते कचरू पाटील निर्मळ नाना, मुळा बँकेचे सन्माननीय चेअरमन सीताराम पाटील जीने, सन्मान्य विष्णुपंत ठोसर भाऊसाहेब, सन्मान्य लक्ष्मीनारायण महाराज, दत्ताभाऊ गुंजाळ, डॉक्टर दराडे साहेब, विष्णुपंत ठोसर भाऊसाहेब, शेजूळ सर, या निमित्तानं उपस्थित रमेशरावजी पवार असतील, रावसाहेब भाऊ शेळके असतील, आमच्या हनुमान भजनी मंडळाचे अशोक पाटील लोखंडे असतील, महिला भजनी मंडळाच्या प्रमुख कराळेताई आणि महिला भगिनी मंडळ असेल, या निमित्तानं उपस्थित शेळके भाऊसाहेब आहेत, आमचे पेचे पाटील आहेत, गवांदे पाटील आहेत, सन्मान्य कडू पाटील आहेत, भागवत पाटील आहेत, खोसे साहेब आहेत, विजयराव फोपसे पाटील आहेत. या निमित्तानं आवर्जून उपस्थित फाटा आणि परिसरातले सर्व ज्येष्ठ नागरिक मान्यवर मंडळी आहेत. सन्मान्य नामदेवराव शिंदे सर, सन्मान्य पी आर जाधव साहेब, सन्मान्य सुनीलराव वाघ साहेब, शंकरराव लोखंडे पाटील, ॲडव्होकेट नवले साहेब, सगळी मंडळी. आता सर्व शक्य होणार नसलं तरी आपण सर्व आदरणीय आहात. टेमक सर, माकोने सर आणि सरांचे सर्व सहकारी, कराळे सर आणि सर्व त्यांचे सहकारी. तेव्हा आपण सर्वजण माता भगिनींसह जी उपस्थिती आहे, आपण कैलासवासी सौभाग्यवती शारदाताई रामनाथ ननवरे यांना ही आदरांजली अर्पण करतोय. खरं म्हणजे शारदाताई मागील वर्षी गेल्या आणि तो या ननवरे कुटुंबाला, सर्व स्नेही मंडळींना फार मोठा एक धक्का होता. त्याचं कारण अतिशय अचानकपणे आणि कमी वयामध्ये असं त्यांना जावं लागलं. पण शेवटी नियती पुढे काही चालत नाही, आयुष्य भविष्य नाही हाती. श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथावर सारथी होते आणि अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये मारला गेला. जयद्रथ आदी वीरांनी त्याला गाठलं आणि मारलं. चक्रव्यूह एक निमित्त आहे, पण अभिमन्यूचं आयुष्य तेवढं आहे, ही मर्यादा आहे. आणि स्वतः साक्षात भगवान श्रीकृष्ण पांडवांचे सहाय्यक आहेत. बस असं असताना सुद्धा आपल्या स्वतःच्या भाच्याला ते वाचू शकले नाही. सख्खी बहीण आहे सुभद्रा. सुभद्रा कृष्णाची पाठची बहीण असं गाण्यामध्ये म्हणतात ना. आणि द्रौपदीची बंधू शोभे नारायण. केवढं गोड नातं आहे भाऊ बहिणीचं हे. कृष्ण साय पांडवासी, कृष्ण साय पांडवासी, कृष्ण साय पांडवासी, कृष्ण साय पांडवासी. ते भोगिती नटचर्यसी, ते भोगिती नटचर्यसी, हे भोगिती साय केलिया हरिहाराची, साय केलिया हरिहाराची, साय केलिया हरिहराची, साय केलिया हरिहराची. ए प्रारब्ध कोणाची टळेना, प्रारब्ध कोणासी टळेना, प्रारब्ध कोणाची टळेना, आईची प्रारब्धाची ठेव, आईची प्रारब्धाची ठेव, आईची प्रारब्धाची फार महत्वाचं प्रमाण आमच्या महाराजांनी दिलं. भगवान श्रीकृष्ण साह्यभूत आहे. कृष्ण साह्य पांडवासी, सर्व काही आहे.
पण तरी सुद्धा प्रारब्ध कोणाशी टळेना, प्रारब्ध टाळता येत नाही. आणि म्हणून या जगामध्ये कपड्यावर काही डाग पडला तर धुवून काढता येईल. एखाद्या कागदावर लिहिलं आणि ते चुकलं तर पुन्हा दुरुस्त करून दुसऱ्या कागदावर लिहितात. त्याच कागदावर लिहायचं तर हल्ली सोय झाली, व्हाईटनर लावा परत लिहा. पण का ललाटीचे लिहिले, ते न मोडे किंवा ते न चुके काही केले, जैसे काळे गोरे पण धुतले फिटोने ने. कपाळावर सटवी टाक टाकते अशी आपल्याकडे आजही परंपरा मानली जाते. पाचवी गाजवली जाते ना. एखादी मुलगी किंवा मुलगा बाळ जन्माला आलं ना आपल्या घरामध्ये की आपण पाचवी गाजवतो, बारी करतो. आणि त्या पाचवीच्या दिवशी सटवी येते म्हणतात आणि ती प्रारब्ध लिहिते, टाक टाकते. सटवीची ये राती जेवी न विसंबीजे गावाती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहणे सदा. ती सटवी एकदा लिहून गेली की त्याच्यात बदल होत नाही. आणि म्हणून दुर्दैव आहे की आपल्यातील अनेक आपल्या आप्त स्वकीयांना आयुष्याची मर्यादा जेवढी आहे तेवढंच एकमेकांसोबत राहता येतं. आमच्या परमादरणीय कैलासवासी शारदाताई धार्मिक होत्या, अतिशय कुटुंबवत्सल होत्या, दानशूर होत्या, सेवाव्रती होत्या, भक्तिमती होत्या. आणि म्हणून जरी त्या लवकर गेलेल्या असल्या तरी त्यांनी त्यांच्या जीवनाचं जे काही पारमार्थिक कल्याण आहे ते साध्य केलेलं आहे. मला असं वाटतं इथे बसलेले स्त्री पुरुष जे जे कोणी आपण प्रपंचामध्ये परमार्थ करीत आहात तर हेच जीवनाचं साध्य आहे. आयुष्याच्या साधने स्नेही आमचे गुरुबंधू रामनाथ महाराज पवार हे सुद्धा आवर्जून आले. मगाशी सोमनाथ महाराज पाटील येऊन गेले. आमचे आदरणीय गुरुबंधू नंदकिशोर महाराज खरात आणि गहिनीनाथ महाराज आढाव. खरं म्हणजे आम्ही पहाटपासूनच बरोबर आहे. आज सगळे माऊलीच्या जवळ पूजेला होतो. आज महापूजा होती आणि देवीदास महाराजांनी अगोदरच सांगून सूचना केलेली होती, त्यानुसार ती पूजाही पहाटची आम्ही करून आलो. या महाराज. त्याचबरोबर सरांना या कामामध्ये अनमोल साथ ज्यांनी दिली ते आपले अंकुश महाराज जगताप, आमचे सहकारी कृष्णा महाराज मोरे, दुसरे बाळासाहेब जिने सर, या सगळ्याच मंडळींनी, सरांचा पुतण्या विवेक असेल, भाऊसाहेबजी असतील, सगळं कुटुंब असेल, सरांचे जावई ऋषिकेश टाकसाळ सर आणि त्यांचा परिवार असेल, सगळ्या मंडळींनी हा कार्यक्रम करत असताना सरांना अनमोल अशी मदत. आजही सगळी माणसं उभी आहे आणि मला वाटतं हे एक अंतिम कार्य आहे, शेवटचं कार्य आहे. सरांचे परम मित्र आणि आमचे सहकारी प्राचार्य विश्वनाथ खेडकर सर, त्यांच्या सोबत काही पाहुणे मंडळी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे.
खेडकर सर आणि ननवरे सर म्हणजे जय विजय, जय विरू नाही म्हटलो मी, जय विजय. विठाला विठाला मी सांगत होतो आपल्याला, शारदा ताईया खरं म्हणजे लवकर गेल्या, पण त्यांनी मात्र त्यांच्या आयुष्याचं कल्याण साधलं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्य त्यासाठीच आहे. जगण्यासाठी म्हणून खावं लागतं, जगण्यासाठी काही सुविधा लागतात, पण खाण्यासाठी आणि सुविधेसाठी आयुष्य नाही आहे. आयुष्य कशासाठी आहे? जसं पंढरपूरला वारकरी आपण सगळे मंडळी जात असतो, मग जाताना आपल्याला दिंडीला जरी गेलो तरी काही सुविधा लागतात. मुक्कामाची सोय पाहिजे, भोजनाची सोय पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे, औषधाची सोय पाहिजे, निवारा पाहिजे वगैरे, काही सोबत वाहनं पाहिजे. पण भोजनासाठी आपण निघालोय का? झोपायला काही जागा मिळावी म्हणून निघालोय का? ते गरज आहे रस्त्याला, आपण मिळेल तसं त्याचा स्वीकार करतो. पण आपलं ध्येय काय? तर पंढरपूरला जाऊन पांडुरंग परमात्म्याचं दर्शन, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, हे ध्येय वारकऱ्याचं. तसं मानवी जीवन हे परमात्म प्राप्तीसाठी आहे. मनुष्य देहीचा हाची स्वार्थ, जे साधावा चौथा पुरुषार्थ. चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष, आणि मोक्ष साध्य करावा हे मनुष्य देहाचं ध्येय आहे. आणि त्या मोक्षाप्रत वाटचाल करत असताना ती एका दिवसात होत नाही. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेवम सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ. अनेक जन्माच्या अंती हे समस्त जगत वासुदेव स्वरूप आहे असा ज्याला बोध झाला, असा महात्मा, ज्याला प्रचिती येते. पण ही प्रचिती त्या महात्म्याला कधी येते? बहुनाम जन्मनामंते, अनेक जन्माची साधना. जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती, त्याने तुझी प्राप्ती झाली देवा, त्याने तुझी प्राप्ती. भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. किंवा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. इथे आता मुख्य प्रश्नाची उत्तर माहित असलेले लोक आहे, आणि उपप्रश्न, पोट प्रश्न, कूट प्रश्न याचे सुद्धा उत्तर ही सगळी अभ्यासू मंडळी आहे सगळी स्टेजवर, आणि त्याच्यामुळे इतकी सुंदर प्रमाण आपल्याला ऐकायला मिळत आहे. जन्मोजन्मी आम्ही जोडी आली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. तेव्हा अनेक जन्माच्या अंती भगवत प्राप्ती आहे. पण अनेक जन्मांच्या अंती असेल तरी त्या प्राप्तीसाठीचा प्रयत्न ज्या जन्मामध्ये आपल्याला हा विचार अंतकरणात आला, हे ज्ञान प्राप्त झालं, तेव्हापासून सुरू करायला पाहिजे. हे पहा, आजार कळला आणि औषध मिळू शकतं असं वाटलं की उपाय सुरू केले पाहिजे. पण आजार माहीत असूनही आणि औषध उपलब्ध असूनही जाऊ द्या, काय करायचं, असं चालत नाही. शेवटी त्याचे दुष्परिणाम होतात. तसं मानवी जीवनामध्ये यावम जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिवेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कृता, हा नास्तिक विचार घेऊन जगणारे सुद्धा काही लोक आहेत, आणि आस्तिक विचारानं सेवा भक्तीच्या मार्गाने जगणारे आपल्यासारखी काही भाग्यवान परिवार निश्चित या जगामध्ये. मग काय करायचं पुण्य करून? पुण्यानं तरी काय होतं, पापानं तरी काय होतं?
आहे तोपर्यंत मजा करून घ्या. देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती. मरण हे भोगे, त्याचे मरण हे भोगे. जीव तोची देह, भोजन हे भक्ती, मरण हे मुक्ती. पाखंडाची मरण हे मुक्ती. पाखंडाची देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण हे मुक्ती. पाखंडाची देह तोची देव, भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखंड्याची. आणि म्हणून मनुष्य जन्म हा भगवत प्राप्ती, मोक्ष प्राप्ती, सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आहे. आणि तो मनुष्य जन्म ज्यांना ज्यांना कळाला ते भगवत भक्तीच्या मार्गाला लागले. सुदैवानं संत महात्म्यांनी आपल्याला हा भक्तीचा सोपा मार्ग दिला की ज्यासाठी नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. पूर्वीच्या काळी पुराण ग्रंथामध्ये ज्यांनी ज्यांनी तप केलं त्यांनी घर सोडलं, पहिलं ग्रहत्याग केला. आता कलियुगामध्ये सगळ्यांनीच जर घर सोडायचं म्हटलं, नुसती दिवाळीला काही माणसं घरी जातात, काही जातात, तरी सुद्धा रस्ता 20-20 तास बंद होतो. प्राचार्य साहेब, दिवाळीच्या सणाला जर 20-20 तास रस्ता बंद होतो, थोड्या माणसांनी घर सोडलं तर ही परिस्थिती आहे. सगळ्यांनी सोडल्यावर मै राणी तू राणी कोण भरेगा पाणी. सगळेजण आमच्यासारखे मधुकरी मागायलाच निघतील. आता आम्ही येतो ना मधुकरी मागायला तुमच्याकडे. फाट्यावर आमची मधुकरी आहे, रानमळ्यात आमची मधुकरी आहे, नेवासा बुद्रुकला आहे, सुरेगावला आहे, बेलपांढरीला आहे, उस्तळला आहे, उस्तळ भालगावची काही घरं आहेत, अनेक ठिकाणी. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य असं आहे की घर सोडायची गरज नाही. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा. आणि मला वाटतं ननवरे सर, शारदाताई यांनी सुद्धा आपला प्रपंच, आपली नोकरी, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना अतिशय उत्तम रीतीने त्यांनी पार पाडल्या. आम्ही पाहत आलोय. सर हे आपले सगळ्यांचे वर्षानुवर्षाचे स्नेही आहे, तुमचे आहे, माझे आहे, सर्वांचे. आपण जवळून पाहत आलो. सरांनी त्यांचे बंधू भगिनी यांच्यासाठी केलेलं सहकार्य असेल, नात्यागोत्यामध्ये केलेलं सहकार्य, मित्र परिवारामध्ये केलेलं सहकार्य, धार्मिक क्षेत्रामध्ये केलेली सेवा आणि सहकार्य असेल, सातत्यानं त्यांची सेवा, शारदाताईंची त्यांना मोठी साथ या सगळ्या कामाला होती. अन्नदान करायचं तर शारदाताई म्हणायच्या काही हरकत नाही, घेऊन टाका आपल्याला पंगत. तीर्थयात्रेला जायचंय, शारदाताई म्हणायच्या गेलं पाहिजे, तुम्ही जा किंवा मी जाते, नाही तर दोघं जाऊ. पण तीर्थयात्रेला त्यांच्या घरातून कुणी ना कुणी असायचं. कोणतीही सेवा असेल, शारदाताईंनी सरांना परिपूर्णपणे कौटुंबिक, धार्मिक अशा सर्व कार्यात मोलाची साथ दिली. आणि मला वाटतं कुटुंबामध्ये पती पत्नी जेव्हा एकमतानं काही सेवा करायची ठरवतात त्याच वेळेला ते शक्य असतं. गाडीची दोन्ही चाकं सारखी चालली तर प्रवास होतो ना. मागं पुढं जर व्हायला लागलं, खालवर झालं तर मग तो प्रवास होत नाही. आणि म्हणून सरांच्या मनामध्ये, सरांची कन्या आमची सोनीताई असेल किंवा जावई ऋषिकेश असतील किंवा सरांचे इतर सर्व पुतणे परिवार असेल, सगळ्यांच्या मनामध्ये ताईंचं लवकर जाणं याचं दुःख सर्वांच्या मनामध्ये आहे. पण तरी सुद्धा त्या दुःखाला समजावून घेऊन ते थोडंसं दुःख गिळून संपूर्ण कार्यक्रम वर्षभर झालेले आहे. 10वा झाला, 13वा झाला, प्रत्येक महिन्याला त्यांनी सेवा केली कुटुंबाने. विशेष करून ताईंचं माहेर चांद्याचं आहे, माहेरची मंडळी सगळी असतील हराळ परिवारातील, अशी सगळी मंडळी आहे. आणि आज सर्वजण मिळून हे श्राद्ध करत असताना सरांची भावना होती. सरांनी आजपर्यंत जे जे कार्यक्रम केले ते भव्य दिव्य केले. मुलीचं लग्न असेल, आई वडिलांचं पुण्यस्मरण असेल, सगळे कार्यक्रम आपल्याला आठवतात. वेळोवेळी त्यांनी चांगले कार्यक्रम, त्यांना एक हौस आहे.
आणि म्हणून ते स्वतःच या सगळ्या मंडळींना, आता हे सगळे मंडळी म्हणजे त्यांचे एकदम घरोब्याचे संबंध सर्वांशी आहे, फोन करतात, आग्रह करतात, महाराज तुम्ही आलं पाहिजे, महाराज. मला इथं आल्यावर कळलं की एवढी सगळी आज आपली गुरुबंधू आणि मान्यवर मंडळी, अंदाज तर होताच, पण सरांनी प्रत्येकाशी इतका चांगला संबंध जपलेला आहे, संपर्क केला. आणि दुसरी गोष्ट, इथे बसलेल्यांमध्ये निश्चित काही मान्यवर आमचे असे असतील की नसेल सरांना सवड मिळाली, पण सरांचे आणि आपले प्रेमाचे संबंध आहे. एकटा माणूस आहे, धावपळ होऊ शकते, नसेल आपल्याला आपल्यापर्यंत फोन आला, पण आपण गेलं पाहिजे, इतक्या आपुलकीच्या भावनेनं सुद्धा तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून एक दुःखद किनार जरी या कार्यक्रमाला असली तरी कृतज्ञतेचा भाव या मातोश्रींविषयी सर्व कुटुंबाच्या मनात आहे. सरांच्याही मनात पत्नीविषयीच्या कृतज्ञतेचा हा भाव आहे. आणि आपली संस्कृती आपल्याला तशी संधी देते हो आभार मानण्याची. जगाच्या संस्कृतीमध्ये 10वा 13वा वर्ष श्राद्ध काहीच नाहीये. मला असं वाटतं की या सगळ्या कार्यक्रमांकडे कृतज्ञता म्हणून पाहिलं पाहिजे. याच्यामध्ये शास्त्र आहे, त्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे, आपण केलेली सेवा त्यांच्यापर्यंत सूक्ष्म रूपानं भावरूपानं ती पोहोचावी. पण त्याही पेक्षा आपण छोटं मोठं सहकार्य करणाऱ्या माणसांचे सुद्धा आभार मानतो. मला वाटतं कुटुंबामध्ये योगदान देणारी पती पत्नी किंवा आई वडील हे जे असतील, यांचे आभार कोणत्या शब्दात मानता येत नाही, कारण ते ऋणच एवढं मोठं असतं. मी नेहमी म्हणतो की काही कर्ज फिटतात, काही कर्ज ही माणसं वेळेत फिरतात, आणि थकले तर माफ होण्याची शक्यता सुद्धा असते, जशी आता निर्माण झालेली आहे शक्यता. आणि सरकारने केलं पाहिजे, हे आमचे कर्ज माफी करावी ही आमच्या वारकऱ्यांची सुद्धा मागणी आहे. कारण आम्ही पाहतो रोज खेड्यापाड्यात शेतकऱ्याचे काय, रात्री सुद्धा किती पाऊस झाला. मी आश्रमाच्या आजूबाजूला शेत आहे आमच्या, अनेक शेतकऱ्यांची काय त्या कापसाची अवस्था आहे, काय त्या तुरीची अवस्था आहे, सोयाबीनची अवस्था काय, कांदे लावले त्याची अवस्था काय आहे. ऊस सोडला तर कोणत्याही पिकाची अवस्था बघवत नाही अशा स्वरूपाची सध्या. मग ते फळ भाजीपाला असेल, फळं असतील, धान्य पिकं असतील. आणि म्हणून खरोखर शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. सरकार मायबापांनी असेल, विरोधी पक्ष मंडळींनी असेल, या सगळ्या मुद्द्यावरती एकत्र येऊन शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे. विठाला काही कर्ज फिटतात, माफही होतात, पण आई वडिलांचं ऋण, संत महात्म्यांचं आणि ग्रंथाचं ऋण, ईश्वराचं ऋण, प्राणीमात्रांचं ऋण आणि समाजाचं ऋण, ही 5 ऋण सांगितली शास्त्रामध्ये. देवऋण, पितर ऋण, ग्रंथ ऋण, भूत ऋण आणि मनुष्य ऋण. ही ऋण फिटत नाही. तुम्ही किती आटोकाट आयुष्यभर प्रयत्न करा, या कर्जात, या ऋणातच आपल्याला राहावं लागतं. पण ते ऋण मान्य करून आपल्याला सेवा करत राहावी लागते. आई वडिलांचं ऋण कसं फिटेल? आपण किती सेवा केली तरी शेवटी त्यांनी जे काही केलंय त्याची बरोबरी होऊ
ताईंचं हे ऋण मान्य करून ही सेवा, अन्नदान आणि योग किती चांगला आहे. कार्तिक शुद्ध एकादशी, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. कार्तिकी आणि आषाढी या दोन एकादशी आपल्याकडे मोठ्या एकादशी मानल्या जातात. आणि कार्तिकात तर दोन्ही एकादशी मोठ्या आहे. पुन्हा कार्तिक शुद्ध पांडुरंगाची पंढरीची वारी, कार्तिक वद्य माऊलींचा समाधी सोहळा आपण एकादशीच्या आतच तिथे हजर होत असतो. तेव्हा हरिदिनी आहे, कार्तिक शुद्ध एकादशी आहे. एकादशीलाच त्या गेल्या आणि एकादशीलाच हे पुण्यस्मरण, मला वाटतं त्यांनी केलेल्या परमार्थाचं हे सुद्धा एक फल आहे. आणि तेही पांडुरंगाच्या वारीच्या एकादशीला गेल्या. तेव्हा त्या गेल्यात हे दुःख जरी एका बाजूला असलं तरी त्यांचं जीवन त्यांनी काळ सार्थक केला, त्यांनी धरिला मणी. आणि मग मी पाहिलं जवळून की त्यांना कधी फार मोठ्या काही भव्य वस्तूंचा हव्यास नव्हता. त्यांना पारणाला बसायची हौस होती, तीर्थयात्रेला जाण्याची हौस होती, त्यांना भजन कीर्तनाची आवड होती, अन्नदानाची आवड होती, साधू संतांच्या सेवेची आवड होती. इथे बसलेल्या आमच्या अनेक कुटुंबातील भगिनी असतील, या सगळ्या सोबत सगळ्या भगिनी मंडळ, पारायणाला काय, तीर्थयात्रेला काय, भजन कीर्तनाला काय. तेव्हा त्यांनी त्यांचं जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण केलं. आणि परिपूर्ण जीवन व्हायचं असेल तर भगवंताच्या भक्तीनं, भगवंताच्या शरणागतीनंच ते शक्य आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा हा जीव मुळात तुमचा अंश आहे, परंतु या देहबंधनामध्ये तो अडकलाय. आणि या जीवाला पुन्हा एकदा परिपूर्णतेचा अनुभव घ्यायचा असेल, जीवदशा त्यागून मी शिवस्वरूप आहे या बोधावर यायचं असेल तर देवा या जीवाला तुमच्या शरणागतीशिवाय पर्याय नाही. जीव मुळात दुःखी नाही आहे. दुःख हे आगंतुक आहे आणि सुख किंवा सुखरूपता हा जीवाचा स्वभाव आहे. मला वाटतं ज्या गोष्टी स्वभावगत असतात त्या कधीही आपल्यापासून दूर जात नाही, आणि ज्या आगंतुक गोष्टी असतात त्या टिकत नाही. आगंतुक गोष्ट म्हणजे एखादा मनुष्य अतिशय रागीट आहे, त्यानं किती शांततेचा आव आणला तरी ती शांततेचं घोंगड कधीतरी निघून जातं आणि मूळ स्वभाव समोर येतो. एखादा मनुष्य कंजूस आहे पण उदारतेचा आव आणला, पण जेव्हा कधी कधी काही गोष्टी कशा असतात, रणांगणामध्ये शुराची पारख होते म्हणतात, तसं सप्ताहाची मीटिंग बसली ना पारख होते कोण उदार आहे. आपल्या नेवाशामध्ये या महाराज, आमचे परमादरणीय महंत सुनील गिरीजी महाराज हेही उपस्थित झाले, त्यांनाही मी धन्यवाद देतो. सरांनी आणि इथे बसलेले असे काही भाविक आहेत आमच्या नेवाशातले की इतकं प्रेम आमच्या सगळ्यांवर केलेलं आहे. ननवरे सर असतील किंवा इथे अनेक भाविक आहेत असे, आणि जिथे अडी अडचण त्या कामाला ही माणसं उभी राहिली. पावती फाडायला कोण नाही, आम्ही बसतो. अलाउन्स करायला कोण नाही, आम्ही बसतो. गर्दी हटवायला कोण नाही, आम्ही उभे राहतो. वाढायला कोण नाही, आम्ही वाढायलाही घेतो. ही अशी आमची सगळी सहकारी मोठमोठी माणसं आहे, सगळी मोठमोठे डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, शेतकरी, वारकरी, व्यापारी, पण माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील. हा एक विशेष अनुभव, आणि मला वाटतं ती ओढच आपल्याला घेऊन येते की या माणसांनी जी सेवा केलेली आहे, अशा वेळेला, अशा या दुःखद क्षणी त्यांना धीर देणं, या मंडळींचे आभारही व्यक्त करणं, श्रद्धांजली वाहणं हे कर्तव्य येत आहे. आणि या न्यायानं सगळी मंडळी उपस्थित आहे. विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा जीव हा मुळात शिवस्वरूप आहे. तुका म्हणे कैची कीव, आणि कुठे जीव तो वेगळा कुठे आहे, पण घेवून या छंद माझे माझे मी माझ्यामध्ये तो अडकलाय. माऊली जसं म्हणतात
की अहम ममतेची आलवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, जन्म मरणाची दुथडी, डहुळी ती ठेली. अहंता आणि ममता यामध्ये हा जीव गटांगळ्या खातोय, तो अडकलाय. आणि त्यातून जर त्या दुःखरूप स्थितीतून त्याला सुख स्वरूपता प्राप्त करायची असेल, बंधनातून मुक्तता प्राप्त करायची असेल, जीवदशेतून मूळ शिव स्वरूपाचा बोध करून घ्यायचा असेल, तर भगवंताच्या शरणागतीशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही. म्हणून श्रीकृष्ण शरणम मम. कोणत्याही अंतःकरणापासून भक्ती करणाऱ्या भक्ताचा हाच एक मोठा मंत्र असतो की मी भगवंताचा शरणागत आहे. आणि महात्म्यांनी ते कधी जगाचे शरणागत झाले नाही, जीवाचे जडाचे शरणागत झाले नाही, पण ते देवाचे शरणागत मात्र सतत झाले. आणि जगालाही त्यांनी ते मार्गदर्शन केलं, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासे. तुझ्या शरणागत शरण जाऊनी म्हणे लाज हे का कवना नेनसी, काय गा विठोबा तुझा आता म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा. काकड आरती सध्या सुरू आहे. तेव्हा देवा तुझे आम्ही शरणागत आहोत, आणि म्हणून तुला सोडून आम्ही कोणाला शरण अर्जुनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना सांगितलंय की या जगामध्ये शरण येण्याचं एकमेव योग्य ठिकाण मीच आहे. या लागी शरणागता शरण्य, शरणागतासाठी शरण येण्याचं योग्य ठिकाण, त्याचं कारण ऐसी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंची. ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज एक गोष्ट सांगायचे, म्हणे जन्मेजय राजानं सर्पसत्र हा यज्ञ ठेवला. कोण आहे जन्मेजय? परीक्षितीचा मुलगा. कोण आहे परीक्षिती? अभिमन्यूचा मुलगा. आणि अभिमन्यू अर्जुनाचा मुलगा. म्हणजे अर्जुनाचा
नातू परीक्षिती आहे आणि अर्जुनाचा पंतू, पांडवांचा पंतू जन्मेजय. पंतू आहे. जन्मेजयानं सर्पसत्र ठेवलं म्हणजे काय? असा यज्ञ ठेवला की जगातले सगळे सर्प जाळून मारायचे. काय झालं असं? तर जन्मेजयाचे वडील परीक्षिती राजा हे सर्प दंशानं त्यांचा मृत्यू झाला आणि सर्पामुळे माझे वडील त्यांचा मृत्यू झाल्यामुळे सूड घेण्यासाठी मोठी कथा आहे. आणि ज्या वेळेला सर्पसत्र सुरू झालं, अनेक सर्प येऊन त्या मंत्रशक्तीच्या ताकदीनं कुंडात पडायचे आणि हवन कुंडामध्ये पडून त्यांचा मृत्यू व्हायचा. पण जो मूळ तक्षक नाग होता की ज्यानं दंश केला होता परीक्षितीला, तो मात्र काही मरत नव्हता, तो खेचला जात नव्हता. जन्मेजय राजानं तिथल्या ऋषीमुनींना, ब्रह्मवेत्यांना, मंत्रोच्चार करणाऱ्या सगळ्या ऋत्विजांना विचारलं, का बरं तक्षक नाग अजून मरत नाही? म्हणे तो इंद्राला शरण गेलेला आहे आणि इंद्राने त्याला शरण दिलेली आहे. जोपर्यंत इंद्र त्याला बाहेर लोटत नाही तोपर्यंत त्याला मारणं म्हणजे जुनी परंपरा आहे. गुन्हे करून कोणाच्या तरी मागे जाऊन लपणं, गुन्हा करून कोणातरी शक्ती संपन्न माणसाच्या मागे जाऊन लपणं, ही परंपरा किती जुनी आहे? इतकी जुनी आहे. आणि म्हणून तो लपला. त्यावेळेला जन्मेजयाने सांगितलं, आतापर्यंत आपण मंत्र म्हणतोय, तक्षकाय स्वाहा, तक्षकाय स्वाहा. या महाराज ड्युटी करून आले का? रविवारची कशाची ड्युटी? बरं लवकर आले मग तुम्ही. बरं बसा. विठाला विठाला आता सापडलंच 15 मिनिटं, काही का होईना शेवटचं तक्षकाय स्वाहा, तक्षकाय स्वाहा. जन्मेजयाने सांगितलं मंत्र बदलून घ्या. काय मंत्र घ्या? इंद्रा सहित तक्षकाय स्वाहा. आणि असंच होत असतं. वाईटाला जर का त्याची पाठराखण केली, इंद्रा सहित तक्षकाय, आणि जेव्हा इंद्रा सहित तक्षकाय स्वाहा म्हणून जो मंत्र सुरू झाला, घोष सगळ्या ऋत्विजांनी केला, तिकडे स्वर्गामध्ये इंद्राचं आसन डळमळलं. लक्षात आलं की आता या ऋषी मुनींच्या, ब्राह्मणांच्या पुण्याई पुढे, मंत्रशक्ती पुढे आपलं काही चालणार नाही. आणि हा तक्षक काहीतरी भयंकर गुन्हा करून आलेला दिसतो हे त्याला त्यावेळेला कळलं. ज्या वेळेला खुर्चीच हलायला लागली मग लक्षात आला, अरे हे काहीतरी गडबड प्रकरण दिसतंय, हे काही साधं प्रकरण नाही. आणि मग काय केलं? सांगितलं, तक्षक तुला आला होता बाबा, मी तुला थांबवला, पण तू माझा भक्षक होशील असं मला काही वाटलं. मी तुझा रक्षक व्हायला गेलो तक्षक, पण तू माझा भक्षक ठरलाय. त्यापेक्षा तू जा. आणि इंद्राने अक्षरशः तक्षकाला स्वर्गातून ढकलून दिला आणि शेवटी तक्षक मारला गेला सर्प यज्ञामध्ये. मला एवढंच सांगायचंय, तक्षक इंद्राला शरण गेला होता पण इंद्र त्याला वाचवू शकला नाही. म्हणून शरण जायचंच असेल तर अशा सामर्थ्य संपन्न परमात्म्याला जावं की ज्यानं ठरवलं तर तो काळाच्या तडाख्यातून सुद्धा या जीवाला सोडवू शकतो. आणि म्हणून तुझं विण कोणा शरण जाऊ तो काळ करी
आणि म्हणून भगवान परमात्मा ज्या वेळेला बिभीषण त्यांना शरण येतात त्यावेळेला कथा आहे रामायणातली, या लंकेश नळनीळ जामवंत सांगतात, प्रभू हे रावणाचे भाऊ आहेत आणि तुम्हाला भेटायला आले. राम उठतात, त्यांचं स्वागत करतात. कधी कधी आपण मोठे आहोत या भावनेनं आपल्याला वागून चालत नाही. येणारा अतिथी आहे आणि त्याचा सन्मान झाला पाहिजे. आणि म्हणून राम उठले, नमस्कार केला आणि म्हणाले, या लंकाधिपती. आता बिभीषण सुद्धा मागवळून पाहायला लागला. त्याला वाटलं रावण बी आला काय कोणास ठाऊक माझ्या मागे, कारण मी तर काही लंकापती नाहीये, मी राजा नाहीये. म्हणजे एखाद्या साध्या कार्यकर्त्याला म्हणावं या आमदार साहेब, त्याला डचकल्यासारखं होईल ना. पण देवाच्या मुखातून निघाल्यावर काय होणं बाकी आहे का? भगवान म्हणले या लंकाधिपती. बिभीषण पाहतोय, देवा प्रभू, अहो तुम्हालाच म्हणालो, रावणानं एवढं काही पापकर्म केलंय की त्याला आता या गोष्टी शक्य नाही आहे, त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळणार आहे. आणि तुम्हाला ही जबाबदारी आजच आम्ही दिली. रामानं तिलक आणायला सांगितला. बघा बरं, युद्ध होण्याच्या अगोदर, रावणाला मारण्याच्या अगोदर तिलक केलेलं आहे. लंकेचं राज्य हे बिभीषण तुम्हाला मिळालं. ऐसी अशी शरण जावे. शरण जायचंच तर असा उदार, असा सामर्थ्यवान. म्हणजे इथे दोन गोष्टी आहेत. एक तर या रावणाच्या तडाख्यात तुम्हाला मरू देणार नाही, तुम्हाला जीवदान देईल. आणि दुसरी गोष्ट, राज्यही तुम्हाला, म्हणजे हे औदार्यही आहे, सामर्थ्यही आहे. आणि म्हणून तुझं विना कोणा शरण जाऊ नारायणा. या जगामध्ये अन्य कोणाला शरण गेलं तर चालणार नाही का? अहो जीव जीवाला शरण जाऊन काय उपयोग? हाही दुःखी आहे, तोही दुःखी. राणी दुःखी आहे, दुःखी भेटले. एक मनुष्य जंगलामध्ये चुकला, अन्न पाणी नाही, फार बिचारा अडचणीत. आणि कुणीतरी माणूस भेटला, राम राम राम. अहो बरं झालं तुम्ही भेटलात, 2-3 दिवस झाले अन्न पाणी नाही, या जंगलात चुकलोय, बाहेर जायचा मार्ग सापडे ना. तो म्हणाला मला काहीतरी मदत करा. तो भेटलेला माणूस म्हणला, अहो तुम्हाला मदत कराविषयी वाटते, पण ज्या जंगलात तुम्ही 3 दिवसापासून चुकला तिथे मी 6 दिवसापासून चुकलोय. आता एक चुकलेला दुसऱ्या हुकलेला भेटल्यावर कसं काय जमायचं सांगा. विठाला आणि म्हणून समाजातले सुज्ञ शहाणी माणसं ही नेहमी समाजाला दिशादर्शन करतात. अज्ञानी माणसांचा समूह एकत्र येऊन कधी समाज कल्याण साधलं जात नाही. त्यात कुणीतरी विविध क्षेत्रातली ज्ञानी माणसं ही समाजाला पुढे घेऊन गेलेली आहे. मग ते विज्ञान असेल, इतिहास असेल, शेती असेल, आरोग्य असेल, अध्यात्म असेल, अनेक गोष्टी आहे. पण या विषयातल्या तज्ञांनीच आपल्याला पुढे नेलंय. अज्ञ माणूस कसा पुढे? आणि इथे तर जीवबंधनातून मुक्त होण्याचा विषय आहे. मग जो मुक्त आहे तोच बांधलेल्याला सोडविल ना. लोखंड आणि परिसाची भेट झाली असं त्यांनी सांगितलं आता माऊलींचं. एकदा ते लोखंड परिसाच्या जवळ गेलं किंवा परिसाचा स्पर्श त्याला झाला की मग ते लोखंड राहत नाही. तसं जो मुक्त आहे, जो भक्त आहे, त्याच्या सहवासात सामान्य जीव गेला की त्याच्या जीवाचं परम कल्याण साधल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून एकतर भगवंताला शरण जावं, सत्संगती करावी. जीवानं जीवाला शरण जाऊ नये, जीवानं जडालाही शरण जाऊ नये. कारण या जगामध्ये भगवंताच्या समान शरणागत होण्यासाठी योग्य कोणी नाही. अभंगाचं दुसरं ऐसा
परमात्मा हा एकमेवा द्वितीयम असंच त्याचं वर्णन शास्त्रानं केलं ना. तो एकमेव आहे आणि अद्वितीय आहे. तम ब्रह्म ते ब्रह्म आहे ना. एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. सूर्यासारखा सूर्य कुठून दाखवायचा, समुद्रासारखा समुद्र कुठून दाखवायचा, आकाशासारखा आकाश कुठून दाखवायचा. अनेक गोष्टी, भौतिक गोष्टी सुद्धा अद्वितीय आहे, अनुपमेय आहे. परमात्म्यासारखा परमात्मा नाहीच. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज नेहमी हा विषय समजावून सांगताना ते म्हणायचे, सत्ता ही एक असते, सत्ता दोन नसतात. गावामध्ये कितीही काही झालं तरी एका वेळी एकच सरपंच असतो. नगरपालिकेमध्ये एका वेळी एक नगराध्यक्ष असतात. कोणत्याही सत्ता स्थानामध्ये सत्ता ही एक असते. तसं परमात्मा आणि आणखी त्याच्यासारखा परमात्मा नाही, तो एकच आहे. आणि म्हणून दुजा कोण सांगणार त्याच्यासारखा. ऐसा न देखे मी कोणी दुजा अतिही. आणि भौतिक वस्तू या परमात्म्याच्या तुलनेत अत्यंत सामान्य, नाशवंत, दुःख स्वरूप आहे. म्हणून शरणागती परमात्म्याचीच करावी. आणि तुकोबाराय म्हणाले, हे आम्ही शास्त्र आणि पुराण ग्रंथांनाही विचारून पाहिलं, त्यांनी आम्हाला तोच संदेश दिला. अभंगाचं 3रं चरण. पाहिली पुराणे, पाहिले पुराणे, पाहिले पुराणे, पाहिले पुराणे, पाहिले पुराणे, पाहिले वारकरी संतांचं एक वैशिष्ट्य आहे की ते सांगोवांगी कशावर विश्वास ठेवत नाही, देखोवेखी गोष्टींना महत्व देत नाही. महाराज म्हणाले, जगामध्ये देखोवेखी चालते, आमच्याकडे नाही. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विण भिंत. इथे मात्र अनुभवे आले अंगा. अनुभवाचं, चिंतनाचं, शास्त्र मंथनाचं जे काही आहे तेच ते स्वीकारतात आणि ते जगाला देतात. म्हणून वैष्णवांचा माल खरा तुरतुरा. संत मायबापांनी ऋषीमुनींनी आम्हाला जे अध्यात्म दिलं ते खरं दिलं, सत्य दिलं, श्रेष्ठ दिलं. आत्मोद्धाराचं निश्चित साधन त्यांनी आम्हाला दिलं. आणि इथे सुद्धा महाराज म्हणतात, आम्ही परमात्म शरणागतच का व्हावं, हा फक्त अनुभव म्हणून स्वीकारलेला नाही, तर शास्त्राचं म्हणणं म्हणून सुद्धा स्वीकारलं. पाहिली पुराणे. आता 18ही पुराणे हरिसी गाती ज्ञानोबारायांनी हरिपाठात सांगून टाकले. भगवंतालाच गाता येतं आणि त्याची भक्ती शरणागती करायला सांगितलं. पाहिली पुराणे, धांडोळिली दरुशने. आपल्याकडे 6 आस्तिक आणि 6 नास्तिक शास्त्र आहे, दर्शन आहे. पण ही दर्शन सुद्धा परमात्म भक्तीचीच प्रेरणा देतात. वेदशास्त्र प्रमाण, चौवेदी जाण, साई शास्त्री कारण आणि 18ही पुराण किंवा वेदशास्त्र पुराण, चौवेदी जाण. अनेक ठिकाणी वेदाचा उल्लेख केलाय, शास्त्राचा उल्लेख केलाय. आणि या सगळ्यांचा मतितार्थ भगवंताची भक्ती करावी. आमची जुने वारकरी मंडळी एक
गोड प्रमाण म्हणायचे. वेदानंत बोलिला प्रतिपादन केलं. पण महाराज म्हणतात विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे, भगवंताला शरण जा, हेच त्यांनी सांगितलं. आणि म्हणून पाहिली पुराणे, धांडोळिली दरुशने. आणि महाराज सरते शेवटी म्हणतात देवा शरण जाण्यासाठी योग्य शरणागत तुका बरे सत्कार करून घ्या, सगळ्यांचे सत्कार करून घ्या. नवरे परिवारातील सर्व मंडळीवर या.